पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींना आज न्यायालयाने जामीन दिलेला आहे। मात्र सुनावणी दरम्यान आरोपी हगवणे यांचे जे वकील होते त्या वकिलांकडून कुठेतरी आज वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करण्यात आली। या संदर्भात बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामने आमच्यासोबत आहे। ताई, काय सांगाल? वैष्णवी हगवणे हिला आपली आत्महत्या करावी लागलेली आहे, मात्र आज कुठेतरी न्यायालयात सुनावणी होताना आरोपीचे जे वकील होते या वकिलांकडून तिच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करण्यात आली, तिला बदनाम करण्याचा प्रयत्न झालाय। कसं पाहताय? नाही, मला नेहमीच वाटतं की ही इतकी खालच्या दर्जाची माणसं आहेत की आज जी आर्ग्युमेंट झाली की एक तर तिला नवऱ्याने थप्पड मारली तर काय, मग तिच्या चारित्र्यावर जे ते बोलले ऐकून खरंच तळपायच्या मस्तकाला गेली की हे वकील बोलूच कसे शकले, कोर्टात बोलूच कसे शकले आणि वाटेल ते आरोप तिच्यावर केले। हे काय पहिल्यांदा, आणि आत्महत्या करण्याची तिला सवय होती असं म्हटलं गेलं। ते ऐकून अतिशय धक्काच नाही, किळस आली मला असं वाटतं की हे सगळं अशा जे ॲडव्होकेट्स आहेत त्यांच्यावर बार असोसिएशनने काहीतरी केलं पाहिजे। आणि म्हणजे मला खरंच कळत नाही की असं ते बोलू कसे शकले, कारण आत्ताच काही वेळापूर्वी मी वैष्णवीच्या वडिलांशी बोलले तर ते इतके रडवलेले झाले होते। ते म्हणतात, ताई काय बोलू आम्ही की आज कसं बोलतायत हे लोक, माणसं तिच्यावर वाटेल ते आरोप करतायत। अतिशय किळस आली आज, खरंच किळस आली। वकिलांकडून असंही म्हणण्यात आलं होतं की तिचं कुठल्या तरी व्यक्तीशी, म्हणजे नको त्या व्यक्तीशी तिने व्हॉट्सअप चॅट केलं होतं आणि यामुळे तिची वृत्ती देखील कुठेतरी आत्महत्या करण्यासारखी। याकडे कसं पाहता? नाही, तेच ते म्हणाले की ती व्हॉट्सॲप चॅट केलं होतं, आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत। अरे काय नॉनसेन्स आहे! म्हणजे तुम्ही कुठच्याही स्तराला जाऊन आता त्यांना वाचवण्याचा जो प्रयत्न करताय बिलकुल होऊ देणार नाही, आणि तिच्या वडिलांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू। आता जे दुसरं त्यांनी म्हटलं की बाबा तिला आत्महत्या करण्याची सवय होती, एकदा तिने रॅट पॉयझन खाल्लं होतं, एकदा गाडीतनं उडी मारली। आता गाडीतलं उडी मारल्याबद्दल आपल्याला माहीत नव्हतं, पण रॅट पॉयझनबद्दल तर तिच्या वडिलांनी देखील FIR-मध्ये लिहिलेलं आहे की यांच्या छळाने तिने रॅट पॉयझन खाल्लं होतं। ती गर्भवती होती तेव्हा हा माझा नाही आहे म्हणून जे शशांकनी तिला त्रास दिला होता त्याच्यामुळे हे सगळं झालं होतं, आणि ती तशा चारित्र्याची होती। मग पैशाची मागणी कशा आधारे त्यांनी केली होती? 2 कोटी रुपये पाहिजे होते, मग अशा चारित्र्याची मुलगी होती आणि तुम्ही पैसे मागताय? म्हणजे काहीही बोलायचं, वाटेल ते बोलायचं। आणि मुलींच्या आता जसं पुणेच्या केसमध्ये पण असंच झालं होतं, ती जी रेप केस झाली होती त्याच्यात सुद्धा त्यांनी चारित्र्यावरच डायरेक्टली त्यांनी अटॅक केला होता। मला असं वाटतंय ही आता पायंडाच पडलाय, आणि असे जे वकील खोटं कोर्टापुढे मांडतील त्यांच्यावर बार असोसिएशननी कारवाई केली पाहिजे। ताई, काल सामाजिक न्यायमंत्री जे आहेत संजय शिरसाट यांच्या मुलावरती देखील एक आरोप झाला होता, मात्र कुठेतरी हे प्रकरण आता दाबण्याचा प्रयत्न केला जातो। काय वाटतं, हे प्रकरण दाबण्यासाठी कुठल्या प्रकारचं दबाव तंत्र त्या मुलीवरती आलं असावं? नाही, एकतर सामाजिक न्याय मंत्री, जो मंत्री घरात स्वतःच्या घरी न्याय करू शकत नाही तो समाजाचा काय न्याय करणार आहे? तर पहिलं म्हणजे हे सामाजिक न्याय मंत्री पदावरनं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, आणि शिंदेनी त्याच्यावर चकार शब्द काढलेले नाही आहेत, मुख्यमंत्री त्याच्यावर काही बोललेले नाही आहेत। मला तर आश्चर्य वाटतंय की एका मुलीने तिची पूर्ण डिटेल्स जे आहेत ते त्या लीगल नोटीसमध्ये टाकल्या तिच्यावर दबाव आणून मागे घ्यायला लावली। कारण कुठलीही मुलगी उगाचच नोटीस पाठवणार नाही आणि पाठवल्या ती मागे घेणार नाही। तो दबाव नक्कीच आला होता, आणि मला असं वाटतं की त्यांनी दबाव केला असेल तर आता निदान विमेन्स कमिशननी त्याच्यावर ॲक्शन घ्यावी। आता विमेन्स कमिशनला, म्हणजे महाराष्ट्र विमेन्स कमिशनला, महिला आयोगाला ती पॉवर्स आहेत की जरी कोणी महिलेने अशी कंप्लेंट विड्रॉ केली किंवा कंप्लेंट केली नसेल, लीगल नोटीस जरी तिने फक्त पाठवली असेल तरी सुद्धा सुओ मोटो ॲक्शन घेऊन ते महिलांच्या मानासाठी, सन्मानासाठी सुओ मोटो ॲक्शन घेऊ शकतात। तर मी रुपाली चाकणकरांना पत्र लिहिणार आहे आणि त्यांना भाग पाडणार आहे की या प्रकरणात त्यांनी आता ॲक्शन घेतली पाहिजे। शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील संजय शिरसाटाचा जो मुलगा आहे त्याच्यावर देखील आरोप केले होते की संभाजीनगर परिसरामध्ये त्याने एक हॉटेलची खरेदी केली होती, तब्बल 65 कोटी रुपयांना ते हॉटेल खरेदी केले। एवढी संपत्ती आली कुठून?
असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एक्झॅक्टली. मी त्यांचं 2019चं त्यांचं स्वतःचं जे संपत्ती डिक्लेअर केली होती इलेक्शनमध्ये ती 3 कोटी होती, ती आता 34 कोटी झाली आहे. तुमची टोटल संपत्ती जर 34 कोटी असेल तर तुमच्या मुलांनी हे जो काही करत नाहीये विशेष तो 67 म्हणजे एवढ्या कोटीचं विट्स नावाचं हॉटेल तो कसं घेऊ शकतो? 67 कोटी आले कुठून याचं एक्सप्लेनेशन त्यांनी द्यायला नको का? म्हणजे हे चाललंय काय? आणि त्यांनी आता जो बंगला बांधलाय संभाजीनगरला टोले जंगी आहे, मला वाटतं सामनी त्याचे पण व्हिडिओ दाखवावे आणि डोळे फाटायची पाळी येते की या लोकांकडे मंत्री संत्री झाले त्याच्या आधी काय आणि नंतर काय अफाट पैसे कुठून येतात? हा काय भ्रष्टाचार नाहीये का? हा पहिला लोकांनी याचं उत्तर द्यावं, त्यांच्या मतदारांनी द्यावं. आणि खरंच त्यांच्यावर अँटी करप्शन ब्युरो का कारवाई करत नाही, का ते त्याचं कॉग्निझन्स घेत नाहीत? मला तर हे सगळे प्रश्न असंख्य पडतात, पण उत्तर कोण देणार? कोणाला पडलेलीच नाहीये. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्यानंतर भाजपाचे आमदार परिणय फुके हे देखील अडचणीत आहेत. त्यांच्या भावजाईने देखील आरोप केलेले आहेत. परिणय फुके त्यांनी असं म्हटलं होतं की सर्व सिस्टम आमच्या खिशात आहे, तुझी केस कोर्टामध्ये किमान 20 वर्ष तरी उभी राहणार नाही. एखादा आमदार असं बोलतोय सिस्टम आमच्या खिशात आहे, कसं पाहता याकडे? नाही, प्रत्येक वेळेस आपण बघितलं. आता फुकेंचं प्रकरण तर आज ज्या दोन्ही मला वाटतं अंधारे आणि खडसे, रोहिणी खडसे यांनी तिच्याबरोबर बसून पत्रकार परिषद घेतली. अतिशय गंभीर आहे ते प्रकरण आणि गेले पुढचे 20 वर्ष तू लढत राहिली तरी तुला काही मिळणार नाही हे फुकेंनी म्हणणं. मग ह्या शिरसाटांच्या मुलांनी पण तेच म्हटलं, माझे वडील मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत आणि शिंदेचे उजवे हात आहेत, तर तुझं काही होणार नाही, तुला जे करायचं आहे ते कर. एवढंच नाही, आता या हगवणे प्रकरणात पण तेच. हे आपण एक नाही प्रत्येक प्रकरणात बघतो. राजकारणी घरात. आणि माझ्याकडे अजून एक ते जे आहे, मी त्या मुलीची वाट बघतेय, त्या मुलीनी पुढे आली की तिला मी पूर्ण समर्थन देऊन ते प्रकरण पण बाहेर काढणार आहे. त्याच्यात सुद्धा हाच प्रकार आहे. राजकारणी माणूस आहे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही, पोलीस ॲक्शन घेत नाही, महिला आयोग ॲक्शन घेत नाही. आता मला वाटतं जरा तरी काहीतरी जाग येण्याची गरज आहे आता महाराष्ट्राला. प्रिया फुके जे आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील मदत मागितली होती, मात्र पाहतो करतो असं जे टिपिकल राजकारणाचं जे उत्तर असतं ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फुके यांना मिळालेलं आहे. तर न्याय मिळेल सामान्य माणसाला किंवा कसं पाहता? नाही, मला तर वाटतं त्या मुलीने पूर्ण जे फडणवीसांबरोबरचं झालेलं कॉन्व्हर्सेशन आहे ना त्याचे स्क्रीनशॉट्स टाकावे आणि ते लोकांना दाखवावं की बघा आमचं असं कॉन्व्हर्सेशन झालेलं असताना मुख्यमंत्र्यांना पण त्याची पडलेली नाहीये. हे जेव्हा कळेल लोकांना तेव्हा शुद्धीवर येतील की मग सगळ्यांशी बोलून झालं, कोणीच काही कारवाई करत नाही, तर कसं होणार आहे पुढे? तर एक शेवटचा प्रश्न, सरकार एकीकडे जाहिरातीवर करोड रुपये खर्च करतं आणि म्हणतं महाराष्ट्र आता थांबणार नाही, मात्र आपण एक ट्विट केलं होतं आज, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये एका आदिवासी महिलेची डिलिव्हरी जी ती रस्त्यावर झाली, रस्त्यावर असणाऱ्या महिलांनी तिची डिलिव्हरी केली आणि बाळाची नाळ जी असते ती कापायची असते, मात्र ती दगडाने कापावी लागले. कसं पाहता ही परिस्थिती? मला दोन्ही गोष्टी खरंच म्हणाव्याशा वाटतात, कारण ती आदिवासी पाड्यामधनं तिला तिथे आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स नव्हती. नवरा तिला मोटरसायकलवर घेऊन आला आणि रस्त्याच्या कडेला जेव्हा हे सगळं झालं, म्हणजे तिला तिची डिलिव्हरी झाली आणि नाळ त्यांना शेवटी दगडाने ठेचून तोडावी लागली. मला सुचलंच नाही काय बोलावं, कारण तिथे 500 मीटरवर प्रायमरी हेल्थ केअर सेंटर होतं. डॉक्टरांशी बोलले तर ते म्हणतात तुला हा नंबर कुठून मिळाला, असं त्या तिच्या नवऱ्याला ओरडले. नर्स म्हणाली आता नाही, मी माझी बदली झाली आहे, तुम्ही तुमचं बघा. म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर सेंटरनी सुद्धा कुठच्याही प्रकारची मदत नाही केली. राजकारणी आपले आपले पैसे खाण्यातच मशगूल आहेत. प्रत्येकाचे टोलेजंगी, बंगले, गाड्या सगळं होत आहे, पण साध्या ॲम्ब्युलन्सेस नाही आहेत, हेल्थकेअर नाही आहे. अशी दयनीय स्थिती झाली आता महाराष्ट्राची. धन्यवाद. या होत्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया. संजय शिरसाट प्रकरणामध्ये जरी पीडित तरुणीने आपली तक्रार मागे घेतली असेल तरी महिला आयोगाने या संदर्भात आता सुमोटो ॲक्शन घ्यावी आणि त्यासाठी स्वतः त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र देखील लिहिणार आहे. शिवाय ज्या जळगाव जिल्ह्यातील जी आरोग्य व्यवस्था आहे याच्यावर देखील त्यांनी आपलं परखड मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन नितीन बोडारेसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.